तर इकडे मास्टर ब्लास्टर्स भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सचिन फाउंडेशनकडून पालघरच्या गुहीर या गावात क्लायमेट स्मार्ट विलेज प्रकल्प हाती घेण्यात आलाय। वाडा तालुक्यातल्या गुहीर या गावातल्या तब्बल 130 कुटुंबांना घरगुती वापरासह शेतीसाठी सोलर मार्फत मोफत वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा केला जाणार आहे। या कार्यक्रमादरम्यान सचिन तेंडुलकरच्या आधी एका चौथीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीनं सुद्धा भाषण केलं। चिमुकलीच्या या भाषणामुळे क्रिकेटचा देव सुद्धा भारावून गेला। तिच्या भाषणानंतर मला नाही वाटत की माझ्यात तेवढा दम राहिलाय भाषण द्यायचा। एवढा उत्तम भाषण दिलंय तिने ह्या वयात। मी एनिवे सुरू करतो थोडं बोलायला। एकच नाही हे जरा मला जास्त कम्फर्टेबल वाटतं। गेलो तर थोडं मला नाही वाटत मी तिच्यासारखं बोलू शकीन। तिच्या खांद्यावर हात ठेवलं थोडी तिची एनर्जी मला येईल, जशी स्नायडर इलेक्ट्रिकची एनर्जी तुम्हाला मिळते तशी। तर ज्या चिमुकलीच्या भाषणानं खुद्द सचिन तेंडुलकर सुद्धा भारावला, ती चिमुकली नेमकं काय म्हणाली आहे बघूयात। साली दिल्ली साक्षात क्रिकेटच्या देवताचे दर्शन आम्हा सर्वांना प्रत्यक्ष झाले। आम्ही सर्व विद्यार्थी, आमचे सर्व आदरणीय शिक्षक वृंद, सर्व ग्रामस्थ यांच्यासाठी फारच मोलाचे व आजी सोनियाचा दिन, वर्ष अमृताचं धन आजी सोनियाचा दिन। आज आपण सर्वजण येथे कशासाठी जमलो आहोत हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे। आज एवढ्या मोठ्या विभूती पुढे मला मोडक्या तोडक्या शब्दात भाषण करण्याची संधी दिली व 5 मिनिटे मला सहन केले, याबद्दल आम्ही सर्वजण आपले आभारी आहोत।